पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले हो साजनी 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 सुख झाले तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हे तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा भूत सुकृताची जोडी भूत सुकृताची भूत सुकृताची जोडी भूत सुकृताची जोडी रुको जाए
बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवी बरा बापर देवर बापर देवी बरा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव हे विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल
बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे पक्षी अंगनी उतरती ते का गुंतो नियारादी ते का गुंतो नियारादी पक्षी अंगाने उतरते जे का गुंतोने राहते जे का गुंतोने राहते जे का गुंतोने राहते पक्षी अंगनी उतरते ते का गुंतो नियारादी गुंतो नियारादी ते का गुंतो नियारादी उतरते चला चला टाळी वाजवा चला एका गुंतोने राहते एका गुंतोने राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी रे संसारे जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची हे वस्तिकारावाती आला प्रतकाळी उठोनी गेला तैसे आसावे वा वा हे गजनाधनी शरण ऐशे असता भाय कवन तैसे असावे संसारे जोवरी प्राचीनाची दोरी विठोबा रखुमा रे रा आ ना रे रा रना पक्षी अंगने उतरते पक्षी अंगने उतरते
वागाये ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, कुंभेश्वर भगवान की जय, यशवंत बाबा महाराज की जय, पवन पुत्र हनुमान की जय, श्रीयावर रामचंद्र प्रभु भगवान की जय। हर 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 विडाला 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 ओ विठ्ठल विठ्ठल। पक्षी अंगणी उदरते, पक्षी अंगणी उदरते, ते का गुंतून राहते, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी, एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे शरण शरण हनुमंता तुम्हालो राम दूता काय भक्ती गावटा मज दाव व्यानुमता तुकाराम तुकाराम नाम घेता जरा बसलेले टाळे वाजवा बरं जरा. पक्षिंगणी उतरती ते का गुंतून राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मायबाप या अभंगाच्या न्यायाप्रमाणे वास्तविक पाहता बोलत असताना हे झांजुर्णे परिवार आणि समस्त ग्रामस्थ तडवळे या सर्वांच्या मार्गदर्शनानं कुशल मार्गदर्शनानं होत असलेला अखंड हरिनाम यज्ञ आपल्या आईसाठी आजची सेवा सुपूर्द करत असताना मायबाप बसलेले श्रोते सज्जन मायबाप तुमच्या चरणी दोन हात तिसरं मस्तक टेकवून जाता जाता एक वाक्य सांगून जातो. ज्या वेळी मी माझ्या परमात्म्याचं माझ्या पांडुरंगाचं भजन कराल ना त्यावेळी हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचं. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण तताचिया दुसरे चरण तताचिया दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विचार कथेचा विचार गुरुदास पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विसर बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. मायबाप या झांजुर्णे परिवारानं आपल्या आईसाहेब कैलासवासी श्री हरिभक्त पारायण सौभाग्यवती मनीषा संभाजी झांजुर्णे ह्या आईला जाऊन आपल्यातून तब्बल 1 वर्ष झालं आणि या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही श्रोते सज्जन पाहुणे मंडळी अपतेष्ण नातेवाईक जमला आहात. ह्या कार्यक्रमाचा उत्सव आहे. ज्या आईला आपल्या जाऊन 1 वर्ष झालं मायबाप बसलेल्या सर्वांना सांगतो मायबाप हे कीर्तन ह्या आईसाठी नाही बरं. अय तडवळे हे कीर्तन आईसाठी नाही. हे कीर्तन कोणासाठी आहे? इथं जमलेल्या तुमच्या माझ्यासाठी आहे. मायबाप आत्तापासून शेवटपर्यंत जेवढं काही बोलेल ना तेवढं भगवंताचा आशीर्वाद समजून ऐकण्याचा प्रयत्न करा. याच्या पाठी मग अन्यथा दुसरं तिसरं तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये अन्यथा काही उरलेलं नाहीये. मागे झाले पाहू नका पुढे जामी नाही तुका. या अनुषंगानं जसं पाठीमागं झालं ते सोडून द्या आणि आजच्या कीर्तनापासून तरी प्रयत्न करा. कशाचा नाही सुधारायचा म्हणजे हे बिघडलेले आहेत का काय? तुम्ही खूप छान श्रोते मंडळ आहे. आपल्या गावाचं नाव
कौतुक करावं एवढं थोडं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये असा कोरेगाव तालुक्यामध्ये असा परमार्थिकाचं गाव म्हणजे आजपासून तरी जर कोणतं गाव नाव उच्चारलं गेलं तर फक्त तडवळे. कोणतं गाव? तडवळे. माझा आवाज जरा स्पष्ट येईल, मोकळा करा. सप्ताह संपल्यापासून आता सप्त्याची सुरुवात आहे. काही दिवसात रोज ज्ञानेश्वरीचं पारण सुरू असणार. तुम्ही सगळे भाग्यवंत मंडळी आहात. मी तुमच्या पुढे जास्त काय बोलत नाही, सरळ अभंगाकडे येतो माय बाप. फक्त बोलत असताना ज्यावेळी मी पांडुरंगाचं भजन करेल ना त्यावेळी ते हातानं टाळी वाजवायचे, मुखानं नामस्मरण करायचं. याच्यासाठी करा की जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं ना तर तुमचा यहलोकाचा प्रवास परलोकापर्यंत अत्यंत निश्चित गेल्याशिवाय राहणार नाही. मायबाप ऐका, या अभंगातून तुकोबरा या अभंगातून एकनाथ महाराज समस्त ग्रामस्थ तडवळेकरांना विनंती करून सांगतात, मायबाप याचा आवाज जड जीवाला मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो आणि जीवन जगत असताना मायबाप असंख्य संकट तुमच्यावरती येतात. त्या संकटावरती मात करून त्या संकटावरती काबा मिळवून आपली नौका यलोकापासून परलोकापर्यंत कशी न्यायची हे अभंगातून एकनाथ महाराज सांगतात. मायबाप ऐकून जावा. 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये आपला नरदेह वाढत आहे. फक्त विक्षेप कोणी करू नका. सगळे लक्ष माझ्याकडे द्या. 1 तास उरलाय, सगळे लक्ष माझ्याकडे द्या. आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस तो गर्भ वाढतोय. मायबाप एक दिवस हळूहळू चालून एवढ्या मरणकटीच्या यातना त्या नरदेहाला भोगावं लागतात, त्या जीवाला भोगावं लागतात. आणि त्या यातना भोगल्यानंतर मायबाप तो जीव, तो गर्भ त्या विटेवरच्या भगवान परमात्म्याकडे हात जोडतो आणि विनंती करतो, देवा अरे या गर्भवासाच्या दुःखातून मला जन्माला घाल देवा. आतलं दुःख काही सण नाही होत मला. तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट आवाज येतोय? ओय तुम्ही जागे का सगळे? हां हां बोला, ऐका. हा असा नाना आवाज असा पाहिजे जोरात. मागणं नानाचा आवाज येतोय पण जोरात येतोय. ऐका, त्या गर्भवासाच्या जीवाच्या दुःखानं वेपलेल्या त्या जीवानं ह्या देहानं भगवंताकडे विनंती केली, प्रार्थना केली, देवा अरे आईच्या गर्भातलं दुःख सण नाही होत, मग काय कर, मला जन्माला घाल. कसा जन्माला घाल? एक वेळ करी या दुखावे गाणे, एक वेळ करी या दुखावे गाणे, दुरितात जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. एवढं वाक्य ऐकल्यावरती त्या जीवानं देहाला जन्माला घातलं मायबाप. आणि देहाला जन्माला घातल्यानंतर मायबाप महिला मंडळ मला सांगा, पोरग जन्माला आल्यानंतर कसं रडतं? कव्हा कव्हा देवा अरे मी असं तुला कधी म्हणलोय? मी तडवळ्याच्या सप्त्यात येईन, मी दिवसभर वाचन पारायण करीन. देवा मी असं कधी म्हणलोय? तो कोण म्हणतो? तो जीव म्हणतो. कोणाला? देवाला. जसं देवाला फसवायला चालू केलं मायबाप, त्यापासून मरेपर्यंत त्या जीवाला दुःखाची दिशा भोगायला चालू झाली मायबाप. एवढं दुःख भोगायला लागलं, एवढं दुःख भोगावं लागलं. सविस्तर स्पष्टीकरण देऊन सांगतो मायबाप. ऐका ऐका ऐका. जीव हा एक आहे, जीव हा एक आहे आणि देव हा अनेक आहे. जीव एक आहे आणि देव अनेक आहे. याचं कारण सांगतो मायबाप. जीवानं परमार्थ केलाच पाहिजे, जीवानं नामस्मरण केलंच पाहिजे आणि जीवानं संसार केला नाही तरी चालतो. ऐका, जीवानं संसार केला नाही तरी चालतो. कारण अरे या देहाला जन्माला कशासाठी घातलंय? देवे दिला दे भजना घुमता, देवे दिला दे भजना घुमता, देवे दिला दे भजना घुमता, देवे दिला दे भजना घुमता. तो या
चाल झाली की जोरात टाळ्या वाजवा बरं का, ज्याला ज्याला हात येते ना. सभास 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 वा तडवळेकर. ऐका, एवढ्या एका प्रमाणावर तुमचं भागणार नाही हे मला माहिती आहे. तुमच्यासाठी दुसरी बिस्किट माझ्या केशात तयार आहे. दुसरी पावती अशी आहे की भगवंतानं 3.5 फुटाचा नरदेह हा भगवंतानं बघण्याकरता दिला, यात काय नवल नाही. पण त्याची दुसरी पावती असं आहे, ऐका ऐका, हे भगवंतानं नरदेह देताना नरदेह कशासाठी दिला आणि नरदेह देताना काय दिलं, ऐका. सगळे बोलून जा, टाळी वाजवा. हे दिले इंद्रिय हात पाय कान, ओ दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलया वचन, बोलाया वचन, जने तू जोडासी नारायण, डोळ्याची नारायण, नाचे दिवा पान भवरोग, नाचे दिवा पान भवरोग, वा गायक. नाचे दिवा पान भवरोग, दिले इंद्रियात पाय डोळे मुख बोलया वचन, जने तो जोडासी नारायण, नाचे दिवा पान भवरोग, भवरोग. अरे कीर्तन झाल्यावर जेवण पण आहे. दिले हात पाय कान, कशासाठी? लग्न मोडायला, सप्त्याला आडवं पाडायला. हा समजणे वालो के भाऊ इशारा कापी. हा आपलं कीर्तन म्हणजे तडवळकर रेडीमेडचा फिटशर्ट, ज्याला बसल त्यानं बसायचा घालायचा, पण न काय बोलता घरी निघून जायचं. विडाला 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 विडाला, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हो, भगवंतानं नरदेह दिला. नरदेह मध्ये देत असताना काय काय दिलं? हात दिले, डोळे दिले, कान दिले, मूग दिलं. हे सगळं कशा करता दिलं? मायबाप, एकदा सांगतो मायबाप, जीवनात येऊन मृत्यू लोकांमध्ये जन्माल्यानंतर ज्या देहानं आषाढी कार्तिकीची जर वारीच केली नाही, त्याचा देह जाळण्या इतका पण लायकीचा नाही. काय बोलला? सगळ्याला पटलं? मायबाप ऐका, ह्या नरदेहानं जन्माला घेत असताना, जन्माला येत असताना, जन्म घेऊन जर त्यानं जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एकदा जरी आषाढी कार्तिकीची वारी नाही ना केली, तर त्याचा देह जाळण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. देहाचं जाऊ द्या, ऐका, त्याचं मुख सांगतो मायबाप, ऐका. त्याच्या मुखानं जर भगवंताचं नामचिंतन नाही ना केलं जन्माला आल्या सुस्मरेपर्यंत, तर त्याचं मुख नाही. नामाविन मुख सर्पाचे ते बीड, नावान विमुख सर्पाचे ते बीड, नामाविन मुख सर्पाचे ते बीड, नावाविन मुख सर्पाचे ते बीड, हे जीवन विकाल सर्पात, जीवन विकाल सर्पात, नावाविन मुख सर्पाचे ते बीड, नामाविन मुख सर्पाचे ते बीड. हा हरी मुखी गाता हर पडी चिंता गुता दे बाबाया जा बाबूता. वा वा वा, आताची करंट लागलाय तो. ऐका, नामविन मोक सर्पाचे ती बील, हा जीवान वे काळ सर्प. जीवन आहे काळ सर्प. काळ कुठला? जर या देहानं भगवंताचं नामचिंतन नाही ना केलं, तर त्याचं तोंड नाही, त्याचं वारुळ आहे. आणि जीवेतल्या त्या वारुळातली जीभ नाही, काळ स्वरूप आहे.
मग मायबाप लक्षात ठेवा, ज्या भगवंतानं 3.5 हाताचा नरदेह दिला त्या हातानं टाळी वाजवायची, त्या हातानं भजन नाही करायचं, त्या हातानं पांडुरंग परमात्मीचे त्या पायानं वारी नाही करायची, तर ते शरीर जाळण्याच्या लायकीचं आहे का? सगळ्यांना पटलं? पटलं का? ऐका, तर आता हे सगळं करत असताना मायबाप नक्की काय करायचं? जर भगवंतानं नरदेह दिलाय, कशासाठी दिलाय? देवे दिला देह भोजन गोमटा. पंक्ती जोडायला नाही नाही नाही. भगवंतानं नरदेह कशासाठी दिला? भजनासाठी दिला मायबाप. आपण वापरला कशासाठी? भोजन. हा, तुमच्या तोंडानं कबूल करतायत एक बरं. आपण वापरला भोजना करता मायबाप. भगवंतानं देह दिला भजना करता, वापरला भोजना करता. दुःख भोगावं लागणार का नाही? दुःख भोगावं लागणार का नाही? या दुःखातनं जर साईटला जायचं असेल, दुःख भोगायला लागून असेल ना, त्याच्यासाठी एक काम करा. कराल टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाटती चालावी अरे नरड्याच्या पग पिपाण्या वाजायला लागल्या, टाळी वाजवा. ऐका, एकनाथ महाराजांनी सांगितलं, तुकोबराने सांगितलं काय करायचं जीवनात. एकदा तरी टाळी वाजवायची, एकदा तरी पंढरीश परमात्म्याची पांडुरंगाची आषाढी कार्तिकीची वारी करायची. हे जर जीवनात आपण नाही केलं तर 100% आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. ऐका, ह्या दुःखातून जर साईडला जायचं असेल ना, तर एवढं तरी किमान करू शकतो मायबाप. कारण ह्या नामस्मरणात एवढी ताकद आहे, नामस्मरणात एवढी ताकद आहे मायबाप. ऐका जरा. अरे राजा छत्रपती शिवाजी राजांचं कीर्तन चाललंय, पण दरबारात तुकोबरायांचं कीर्तन चाललंय. तुकोबराच्या कीर्तनाला विश्वाचा चालक, या विश्वाचा संस्थापती छत्रपती शिवाजी राजा जगद्गुरु तुकोबराच्या कीर्तनाला मांडी घालून बसलाय. तुकोबराच्या कीर्तनाला स्वराज्याचा संस्थापक राजा सर्जा शिवाजी मांडी घालून बसलाय. मांडी घालून बसताना यवनाचं सैन्य कीर्तनाच्या चौभाजने दिसे रक 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 फिरवत होतं. शिवाजी राजांना बातमी कळाली, तुकोबरायांना बातमी कळाली, अरे माझ्या कीर्तनात राजा शिवाजी जर पकडला गेला ना, तर उद्यापासून गळ्यात माळ नाही घेणार, कपडाला गोपीचंदन टिळा नाही लावणार. हा समाज फार विचित्र आहे, याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तुकोबरायांनी मायबाप हाताने जोडले, हात जोडले, दोन्ही पायावर धीट उभे राहिले आणि विटेवरच्या भगवान परमात्म्याला विनंती केली, विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठोबरायचं भजन चालू झालं, ज्ञानोबरायांचं भजन चालू झालं. एवढे भजनात सगळे समस्त ग्रामस्थ तडवळकर दंग झाले, एवढे दंग झाले. आणि त्याच्याबरोबर राजा सर्जा शिवाजी राजे सुद्धा दंग झाले. आणि मैबाप करता 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 ती बातमी यवनापर्यंत पोहोचली आणि यवन मंडपामध्ये घुसले. महाराज, यवनांना कळत होतं नक्की शिवाजी कोण, तुकोबराय कोण. बसलेले सगळे श्रोते मंडळ शिवाजी राजा झाले होते. मायबाप, एवढ्या भजनाची ताकद आहे. नामाच्या चिंतने बरं वाटा पण ती विघ्ने. सर्जा राजा शिवाजी राजा तुकोबराच्या कीर्तनामध्ये सुखरूप बाहेर पडला. त्याचं पहिलं कारण नामचिंतनाची ताकद आहे. ते नामचिंतन तुम्ही जर केलं ना, तर तुमच्या माझ्या जीवनातली नैया तरली समजाल. मायबाप ऐका, हे नाव एवढं साधं सोपं नाही. ह्या नावानं कित्येक जणांचं भलं केलंय. ऐका,
नुसतं जर नाव मुखामध्ये घेतलं ना तर जगाचा चालक मालक तुमच्या घरी चाकरी करायला तयार आहे. कुणाच्या घरी चाकरी केली त्यानं पहिला पुरावा देऊन सांगतो ऐका. आषाढी कार्तिकीची वारी चालू आहे. संत साधू मुनी रस्त्याने रामकृष्ण हरी भजनाचा गजर करत चालाय. मायबाप इतक्यात एका वारकऱ्याच्या कानावरती तो आवाज पडला आणि वारकऱ्याने ओळखलं, हे चला चला चला, आपण सुद्धा यांच्यासोबत गेलं पाहिजे, आपण सुद्धा यांच्यासोबत गेलं पाहिजे, आपण सुद्धा यांच्यासोबत कथा कीर्तन ऐकली पाहिजेत. मायबाप त्या धरणकऱ्यानं आपल्या पतिराजानं आपल्या बायकोनं त्यांच्या खिशामध्ये एक निरोप दिलेला. तो निरोप असा होता, मी बाळंतपणाला आली आहे, मी गरोदर आहे, माझ्या पोटात दुखायला लागलंय, आपल्याला काहीतरी सांगावं धाडलंय, आपल्या पैसे काहीतरी निरोपाची चिठ्ठी आहे. पण मायबाप एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. मायबाप तिसऱ्या दिवशी मायबाप त्या भजनामध्ये एवढे दंग झाले मायबाप असणारा तो निरोप विसरले आणि तो धरणकरी भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या महाद्वारापर्यंत जाऊन पोचला. विटेवरच्या मालकाच्या दारापर्यंत जाऊन पोचला. परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आषाढी कार्तिकीची वारी संपली आणि सगळे वारकरी आपापल्या घरी जात असताना मायबाप तो सुद्धा वारकरी आपल्या घरी परतला. वारकरी घरी परतला, एक पाय दारात एक पाय हुंबऱ्यात. तोपर्यंत बाळंतपण करून सुखरूप डिलेवरी करून आपली बहीण आपल्या बायकोचं बाळंतपण करून सुखरूप अशी घरातनं पाऊल ठेवते. आणि तेवढ्यात त्या धरणकऱ्याने विचारलं, दादा तू 2-3 दिवस झालं गायब झालेला, नक्की गेला होता कुठं? त्या दादाच्या डोक्यावरती कर्जाचा बोजड झाला होता. त्या देवानं नक्की ओळखलं. अरे मी वारी जात असताना माझ्या बायकोचं बाळंतपण नक्की केलं कोणी? मी तर माझ्या बहिणीला निरोप दिला नाही, माझी बहीण इथपर्यंत आलीच कशी? त्यावेळी विटेवरच्या मालकाला हात जोडले मायबाप आणि विटेवरच्या मालकाला हात जोडले, सांगितलं, देवा अरे तू माझ्यासाठी काय काय केलंस मला सांगशील का? हे सगळं स्पष्टीकरण देऊन सांग. तेवढ्यात आतून ती बहीण बाहेर आली आणि आपल्या दादाला सांगितलं, दादा अरे काळजी करू नको, तुला मुलगा झालाय आणि अगदी सुखरूप आहे. त्यानं डोक्याला हात लावून घेतला. महिला मंडळ पुरुष मंडळ ऐका, गोष्ट इथपर्यंत संपली नाही. आज घरामध्येच गेला, बायकोला विचारलं, अगं माझी बहीण कधी आली इथं मला सांग. त्या बायकोनं सांगितलं, तुम्ही गेल्या त्या दिवशी संध्याकाळी तुमची बहीण इथं आली. विटेवरच्या मालकाकडे हात गेला, देवाऱ्यातला देव उचलला आणि देवाला सांगितलं, देवा नक्की काय केलं? देवानं सांगितलं, चोकोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चोकोबाची बहीण झाला शारंगधर, चोकोबाची बहीण झाला शारंगधर, चोकोबाची बहीण झाला शारंगधर, चोकोबाची बहीण झाला शारंगधर. वैनी उघडा दार, वैनी उघडा दार कमारी, वैनी उघडा दार, वैनी उघडा दार कमारी. चोकोबाची बहीण झाला सारांदार, वहिनी उघडादार हाका मारी. अरे ह्या भगवंतानं भक्ताच्या कर्जावरलं ऋण फेडण्यासाठी चोकोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं. एवढी नामामध्ये ताकद आहे. पण मायबाप एवढी ताकद तुम्ही विसरून दुःख भोगावला लागला. आणि असा तुमच्यासारखा सद्ग्रस्त दुःखाने व्यापलेला, दुःखाने कष्ट झेललेला जीव एकनाथ महाराजांकडे गेलाय. एकनाथ महाराजांचे पाय घट्ट पकडलेत. एकनाथ महाराजांना सांगितलं, एकनाथ महाराज एवढं संसारामध्ये दुःख आहे, एकनाथ महाराज दुःख कसं बाजूला करायचं सांगा ना, तुम्ही कसं साध्य करताय? एकनाथ महाराजांनी त्या वस्तादाच्या कानाला धरलं, उचललं, बाबा ऐक, अरे हे दुःख एकट्याला तुलाच आहे का? या संसारामध्ये दुःख नुसतं नाही, संसारामध्ये नुसतं दुःख नाही तर दुःखात संसार आहे. हे संसार दुःख मूळ चौकडे गळा, टाळीवार दुःख मूळ चौकडे गळा, हे विश्रांत नाही कोटे रात्र दिवस तळमळा,
रात्र दिवस तळमळ असल्या दुःखानं भरलेल्या संसारामध्ये सुखाची सोय सापडेल का बाबा? कदाचित सुखाची सोय सापडणार नाही. म्हणून त्या धरणकार्यानं एकनाथ महाराजांचे पाय पकडले. एकनाथ महाराजांनी त्याला सांगितलं, अरे तो संसारामध्ये जन्माला आलाय, तो संसारच दुःखाचा आहे, नुसता संसार दुःखाचा नाही, तुझ्यासोबत जे सगळे सोयरे आहेत ना ते सुद्धा दुःखाचे आहेत. दुःख बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोणी सुखाचा विचार नाही कोणी दुःख बांधवाडे आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोणी सुखाचा विचार असल्या संसारात दुःखानं व्यापलेल्या त्या जीवानं एकनाथ महाराजांचं पाय पकडलं. एकनाथ महाराजांनी त्याला दोन बाहूला धरलं, उठून उभं केलं. बाबा तुला संसारातून मोकळंच व्हायचं असेल ना तर मी सांगतो तसं राहा. कसं राहा? ओ पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती क्रमांक 1 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून आरती तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी. ऐका आई बाप, संसारामध्ये राहत असताना कसं राहायचं? संसारातलं जाऊ द्या तिकडे, कारण संसारातलं सांगून तुम्ही इटलाय. आता संसारातलं सांगून इटलाय. मी तुम्हाला सगळ्यात मोठं वाक्य सांगतो. पुरुष मंडळ ऐका, जरा ध्यान देऊन बोला बोला. तुम्ही पाहुणे मंडळी, पाहुणे म्हणून एकाच्या कोणाच्या गावात जात असाल ना, पाहुणे बनून. अरे तुम्ही पाहुणे बनून जाता ना, कुठं पाहुणे जाता जाता वा. तुम्ही पाहुणे बनून जर एकामेकाच्या गावाला जात असेल ना, तरी तिथं पाहुणा म्हणून किती दिवस राहतो? पाहुणा 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 किती दिवस राहतो? किती? थांबा, तुमचं जाऊ द्या. तुम्ही किती दिवस राहाल? बस, चांगला बोजवारगडी, बस 1 दिवस. तुम्ही 1 दिवस बरं. तुम्ही अहो रात नाही, ठेवूनच घ्यायला तयार नाही कोण.
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका मी सांगतो तुम्हाला, पाहुण्याने पाहुणं बनून किती दिवस राहायचं. तुम्ही जर एखाद्या काय हॉलवरती बसला असाल, पाहुणं बनून तुम्ही एखाद्या हॉलवरती बसला असाल, जोपर्यंत पुरुष मंडळ ऐका, महिला तुम्हाला फक्त पुरुषाने सांगितले बोलाय नाही बरं. ऐका ऐका. विडाला 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 विडाला. चला 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 पटपट चला. हो. ऐका, तुम्ही एखाद्या हॉलवरती बसला असाल, हॉलवरती बसला असाल आणि हॉलवरती बसत असताना जोपर्यंत पुरुष मंडळ आतून लाटण्याचा, बेलण्याचा आणि तव्याचा जोपर्यंत आवाज येत नाही ना, तोपर्यंतच पाहुणं म्हणून राहायचं. एकदा का लाटण्याचा, पळपुट्याचा आतून घरातून आवाज सुरू झाला तर मग घोट्या कालनं पाय सुजो पर मारत्यात. कुठनं घोट्या कालनं. ऐका, याचा पहिला पुरावा देतो. पाहुणं बनून किती दिवस राहायचं? अगदी पक्षात एक दिवस नाही. आता ऐका, तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या पारस बागेमध्ये महिला मंडळ तुम्ही बोला, पक्षी किती दिवस राहतो? अरे पक्षी किती दिवस राहतो? शाबास शाबास शाबास. अगदी डोळ्याची पापणी मिटेपर्यंत पक्षी येतोय आणि पापणी उघडताच पक्षी आकाशात झेप घेतोय. मायबाप, जर तसं संसारामध्ये तुम्ही राहिला ना तर खरंच तुम्ही आनंदी व्हाल. पण आपण तसं संसारात राहत नाही. राहतोय येड्यानो. बारीक ऐका, तुमच्या खिशामध्ये 1 लाख रुपयाची गड्डी असेल ना, तर तुम्ही सगळे मेल्यावरती ना ते 1 लाख रुपयातला 1ही रुपया तुमच्या अंतविधीला वापरला जाणार नाही. एकही. सगळ्यांना पटते? मायबाप, जर ओमकार महाराज मेला ना तर माझ्या अंतविधीचा खर्च हे सगळे माझे मित्र परिवार करणार आहेत ना. धरून चाला. तुम्ही कमवलेला पैसा कुठे कामाला येणार आहे? तुम्ही कमवलेला धन कुठे कामाला येणार आहे? ऐका ना, तुम्ही दिवस रात्र तुमच्या ईदभर पोटासाठी एवढं झटता, एक पै रुपये करून कोट्यावधीचा बंगला बांधताना मेल्यावरती त्या बंगल्याच्या शेजारी सुद्धा अंघोळ नाही आपल्याला. जळक्या पत्र्यात अंघोळ आहे दादा. हात जोडून सांगतो, विनंती करतो दादा, जर जिवंतपणी जर मेल्यासारखं तुम्हाला वाटत असेल ना तर आता सुधरा. भरपूर जणांनी तुम्हाला सांगून कंटाळले. माझे तुकोबरे सांगून झाले, अरे तुका म्हणे मेलो सांगता तुकोबरे सांगता तुका म्हणे मेलो. पण ऐका, त्यांचं सुद्धा तुम्ही कुणी ऐकलं नाही. जर तुकोबऱ्याचं तुम्ही ऐकलं नाही तर ओमकार महाराजाचं ऐकणार नाही. लाजा वाटते का? ऐका, नका, माझं सुद्धा नका ऐकू. पण महिला मंडळ ऐका, तुमच्या मी मुलासारखा आहे. MH 80, MH 90, MH 75. ह्या आजी. हा, तुमच्या काळामध्ये, तुमच्या महाद्वारामध्ये तुम्ही उठत किती वाजता होता? 5ला. आताचे पहाटे 8ला. चांगलं बोललं की लागतंय बरं काय ना. आताचे पहिल्या काळातली लोक पहाटे 5 वाजता उठायचे आणि आताची लोक पहाटे 8 वाजता उठतात. त्यांना हे चरित्र माहिती नाही. पण बारकावी नाही का, ह्या महिला मंडळ ज्यापर्यंत जागा आहेत ना तोपर्यंत महारबाप पहाटे 5 वाजता तांबडं फुटतं ना, तुमच्या दारामध्ये एक धरणकरी यायचा. तो धरणकरी दरवाजाची कडी वाजवायचा आणि तुम्हा सगळ्यांना सांगायचा, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल शरद शेवटी काळ बांधून येईल. शरद शेवटी
अरे काय सभा चालली का काय मोदीची? अरे टाळ्या जोरात वाजवा ना, टाळ्या कशा वाजवतात? सभा ऐका, माझे सगळे संत मंडळी तुम्हाला सांगून गेले, पण तुम्ही अजूनपर्यंत कोणाचं ऐकलं? मला सांगा, एवढे सगळे थांबून सगळेत, तुम्ही माझं काय ऐकणार नाही? अरे ऐकावंच लागन, कारण ऐकावं लागन, याच्यासाठी ऐकावं लागन. तुम्ही या संसारासाठी पै पै करून कष्ट करताय, तो संसार तुमचा नाही, ती बायका पोरं तुमची नाहीत, तो धनाडका तुमचा नाही. अरे हे देही शरीर तुमचं नाही, हे शरीर कुणाचं आहे? शरीर शरीर देह एक काळाचे धन कुबेरा येते मनुष्या हे शरीर तुमचं नाही. देह जाऊ द्या, शरीर जाऊ द्या, गाड्या जाऊ द्या, बंगला जाऊ द्या, त्यात पैसारे बायका पोरं तुमचे आहेत का? ओ नाही कुणा ऐका रे दादा, ऐका. शरीर तुमचं नाही, गाडी तुमची नाही, बायका पोरं तुमचे नाही, पैसा अडका ऐका नाही तुमचा नाही. मग जेवढं काही तुमचं सगळं ते माझ्या नावावर करा, सगळं तुमचंच नाही ना. ऐका महिला मंडळ, अरे ऐका बरं, एका टिपात एका पिंपात 1000 लाडू ग बसतील, पण एक कोरडे नाही ग बसणार. सारखी करा 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 तिथंच. शांत बसा महिला मंडळ, ऐका. तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो, ऐका. ह्या संसारामधलं तुमचं दादा काहीच नाही, ह्या संसारामधलं तुमचं काही नाही, आणि तुम्ही संसाराचे नाही. संसार तुम्हाला करायला सांगितला नव्हता, तुम्हाला सांगितला होता परमार्थ करायला. परमार्थ पुरता हाती दे, पण तुम्ही केला संसार. संसार करत असताना एवढा संसारात दंग झाला, एवढा संसारात दंग झाला, तुम्हाला ज्याने जन्माला घातलं तुम्ही त्याला विसरला. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84. एवढं दुःख तुम्हाला भोगावलं लागल्यानंतर माय बाप आता जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो, जागा रे बाईनो, जागा.
हा आता जागा रे बाईनो आता जागा रे चोरणीच द्या नाडोनी बागा चोरणीच द्या नाडोनी बागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा रे जागा जागा नुसतं जागा नाही जग जोगी जाग जाग बोलती जाग बोलती जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलती रुको जा जाग बोलती जग जोगी बोलती जग जोगी एवढी सगळी प्रमाणे सांगितली तुमचा काही ध्यानात नाही ना तरी सुद्धा जीव दुःखानं व्यापलेलाच एवढं सगळं करत असताना तो जीव शांत नाही बसला परत एकनाथ महाराजांना शोध घेतला एकनाथ महाराजांचे परत पायाला हात लावला एकनाथ महाराज सांगितलं तुम्ही जसं पहिलं सांगितलं होतं तसं आम्ही ऐकलंय आमच्या संसारात काडी मात्र फरक झालाय पण माय बाप आता मला सांगा एवढं सगळं तुमचं ऐकलं आता काहीतरी ऐकायला लावा ना चिट्टी आल्याबद्दल टाळी वाजवा चिट्टी ना कोई ऐका 12:05 फुलं पडणार आहेत काळजी करू नका मायबाप सगळ्यांनी तुमच्या पायाला हात लावून सांगितलं संसारात कसं राहायचं सांगितलं पाहिजे पण एक उदाहरण ऐका हा संसार कसा आहे दादा विकू द्या जरा मला विकू द्या ऐका हे शरीर कसं आहे हा मानवी देह कसा आहे ऐका ऐका जरा बारीक ऐका हे क्षेपक अभंग आहे पण बोलायला काय हरकत नाही ऐका जगी जीवनाची सार घ्यावे जाणून ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फल देतो ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट
कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जनी करण्या सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आय जगीश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. याच्यासाठी ऐकून जावा, आपलं जसं कर्म आहे तशी आपल्याला फळ आहे. माय बाप ऐका, हे धैर्य नासक कुचका आहे हो. सडक्या जीवाला तुम्ही सजवत बसला ना तर तुमच्या संसारातला वर्म चुकणार नाही. पण संसारातला जर गाभा तुम्हाला शोधायचा असेल ना तर हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. माझ्या पंढरीश परमात्म्याचा देवाने सगळी पात्र वटवली, पण आईचं पात्र वटवणारा दुसरा तिसरा जागा नाही कोणी. या विश्वाच्या पाठीवरती सर्व कार्य वटता वटता देवानं सुद्धा हात जोडले. जिथं देवानं हात जोडले तिथं मायबाप आईचा हात पुढे आला. मायबाप आई घराचं अस्त्र नसतं, बाप घराचं मांगल्य असतं. आईचं अंतःकरण एवढं मृदू आहे, आईचं अंतःकरण एवढं विशाल आहे की ऐका मायबाप, ज्यांना ज्यांना पटलं त्यांनी हाताने टाळी वाजवल्याशिवाय राहू नका. अरे देवानं दिलेलं शरीर आईच्या उदरातून 9 महिने 9 दिवस कष्ट भोगून बाहेर पडतं. पण मायबाप त्यावेळी ते शरीर जाळलं जातं ना, त्यावेळी हाताच्या चंबड्या जळतात, डोक्याची केस जळतील, हाताची नखं जळतील, पायाची नखं जमतील. पण मायबाप त्या आईचा दुधापासून हे पोषलेलं हाड जळणार नाही कधी. बरं, आईचे दुधापासून पोषलेलं हाड जळणार. हे स्टील किती लाखाचा असेल विचार करा दादा. अरे आईचं महत्व सांगायचं तरी किती तुम्हाला. आज जर आईचं महत्व कीर्तनामध्ये सांगायला लागलं, महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमाची संख्या आतोनात वाढायला लागली. पायाला हात लावून विनंती करतो, या आश्रमात माझ्या शेतकऱ्याचा पोरगा नाही, बरं शेतकऱ्याचा बाप नाही, शेतकऱ्याची आई आश्रमात नाही. ज्यांना ज्यांना सुसंस्कृत, ज्यांना लेख लाख 2 लाख पगार आहे ना, त्यांचे आई बाप आज अनाथ आश्रमामध्ये दादा. माझ्या शेतकऱ्याची जाता तुम्हाला सांगून देतो, महाराष्ट्र देश कसा आहे, माझा हिंदू धर्म कसा आहे, माझा सातारा जिल्हा कसा आहे सांगून जातो. या सातारा जिल्ह्यात तुम्ही आम्ही जन्माला आला. अरे या सीमेवरती बाउंड्रीवर जेवढे काही सैनिक आजकाल तैनात आहेत ना, तेवढे सगळे जवान माझ्या सातारा जिल्ह्याने सीमेला दिले. अरे एक सैनिक घडवायला त्या आईने किती रक्ताचा दुधाचं पाणी केलं असेल विचारून. आई ती आई असते दादा. आई म्हणजे गोट्यातली गाय. बाळांनो खाली बसा जरा. आई म्हणजे गोट्यातली गाय. आई म्हणजे वस्त्राचे मायबाप. एका मिनिटाचं महत्व त्याला कळतं जे एका सेकंदानं स्पर्धा हरली. थोडा मॉनिटरला आवाज द्या मला. एका सेकंदाचं महत्व त्याला कळतं. एका सेकंदानं त्याने पडदा हंटली, त्याला एका सेकंदाचं महत्व कळतं. आणि ज्याच्या जीवनात आई बाप नाहीत ना, त्याला आपल्या आईचं महत्व कळतं. कांदे काय, बटाटे काय, चटणी काय द्यायची गोष्ट नसते दादा. ज्यावेळी लेक आपल्या आईकडे जाते ना, त्यावेळी त्या आईच्या पिशवीमध्ये, त्या लेकीच्या पिशवीमध्ये आई कांदे घालेल, बटाटे घालेल, लसूण घालेल, मिरच्या घालेल. काहीच नाही जमलं नंतर मिठाचा पोळा देखील आई घालेल. आईचं अंतःकरण तुमच्या माझ्यासाठी एवढं महत्त्व आहे ना. सगळ्यांना श्रीकृष्ण भगवान परमात्मा माहिती आहे. सगळ्यांना राजा छत्रपती शिवाजी राजा माहिती आहे. सगळ्यांना बाळकृष्ण गोपाळ माहिती आहे. पण ज्या वसुदेवानं टोपली करून आपल्या मैताच्या पुढं आपला पोरगा नदीच्या पाण्याच्या आड केलेला,
त्या वसुदेवाला आजकाल विसरलाय तू. राजा छत्रपती शिवाजी राजा सगळ्यांना माहिती, राजा शंभू राजा सगळ्यांना माहिती, पण याचा पाठीमागं सांगून जातो दादा, माझा छत्रपती शिवाजी राजा घडला ना, तुम्ही आई साहेबची जाऊला नक्की विसरला, आई साहेबची जाऊला विसरला. याचा बेस कमी करा, बेस. आई आईचं अंतःकरण काय आहे? जसं गोट्यातून वासराला हाक मारावी, ती हाक आपल्या कानावरती यावी ना. एवढा मृदू आवाज आपल्या आईचा, आपल्या आईचा मृदू आवाज. आम्ही रात्री अपरात्री 2, 3, 4, 5, 6 रात्रीचं घरी जातो दादा, गाडीचा आवाज ऐकले हा पटकन दाड उघडणारी माझी आई आहे. जगाच्या पाठीवर स्वामी तिनेच्या गाचा आई विना भिकार. अंबानी सारख्या लोकांना सुद्धा आईचे उपकार माहिती आहे. विश्वाच्या पाठीवरती आईचं दातृत्व मातृत्व एवढं अमूल्य आहे, एवढं अमूल्य आहे की मायबाप आपली लेक आपल्या आईच्या घरी परत जाते ना, त्यावेळी आपले वडील मरणाच्या दारामध्ये असावे, आपल्या लेकीला कळावं आपले आजोबा आपले वडील मरणार आहे, तिला भेटायला ती ताई ती बहीण अनवानी पायानं पळत 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 जाते, चेहऱ्यावरती सुकून त्या आई लेकीला मिठी मारते, लेकीवरून घास वळून टाकते, लेकीला सांगते ताई एवढ्या लांबून तू दमून दमून भागून आलीस नाही, बस जरा पाणी पे. गुळाचा खडा तिच्या हातावरती ठेवते. दादा ऐकून जावा, ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरातली आई गमावल ना, त्यावेळी तुमच्या हातातला गुळाचा खडा परत नाही दिसणार तुम्हाला. आई म्हणून हाक मारी, ती हाक येईल कानी, माझं होई शोक. तुम्ही तुमची आई एकदा टकाच्या अडकी हजारो लाखो रुपये दिले तरी परत नाही कधी भेटणार दादा. गोट्यातली गाय घरातली माय कधी जपायला विसरू नका दादा. अरे आईचं महत्व तेव्हा कळतं जेव्हा आपण पोटामध्ये भुकेनं व्यापूळ झालेला असतो ना, आपली बायको दार उघडत नाही ना, तेव्हा आई दार उघडते आणि रात्री अपरात्री तुम्हाला ओंदळीत घेते आणि विचारते बाळा जेवलास का, तेव्हा तुम्हाला आईचं महत्व कळतं. हाताला फोड येईपर्यंत तुमच्यासाठी राब 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 राहो ना पै पै जमवते दादा. ऐका, पै पै जमून तुमच्यासाठी उभा संसार सोन्याचा करते मायबा. त्या आईला कधी अंतर देऊ नका. आईचं अंतकरण खूप हृदय दादा, आईचं अंतकरण खूप मवाळ आहे. या आईसाठी जास्त काही नाही बोलत, या आईसाठी जास्त काही नाही बोलत. आपली वेळ संपलेली आहे. जेव्हा परत कधी वेळ येईल ना, तेव्हा मी नक्की तुमच्या पुढे आई सांगण्याचा प्रयत्न करीन. माझा स्पेशल विषय आई आहे, राजा छत्रपती शंभूचे राजा, राजा शिवाजी राजा. पण त्याच्यापेक्षा सांगून जातो, या आईला न्याय द्यायचा आहे ना, तर ऐकून जावा दादा. तुमच्या सगळ्यांच्या ऐकण्यातलं गाणं आहे. एकदा परत ऐका, एकदा परत ऐका. तुमच्या डोळ्यावरचे अश्रू तुमच्या गालावरती आल्याशिवाय राहणार नाही दादा. चिमन पिलानो कुशिष्टया धरी तुम्हावर माया काळातल्या मतेची करी तुम्हावर छाया. हे काय मागावा मी देवा घर होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. ओ माया मंदिर लागे कळत
कौतुक करा. आई देवापेक्षा म्हण आपली संतापेक्षा आई संत सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है आई माझी मायेचा सदर दिला तिने जीवनाला कार नभीची चांदणी तू चंद्राची गोर शीतल तुझी छाया मजा हवी जीवन तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेना आई दिवापाशी मी आई तुला जबादेना आई शांत करणं एवढं मवाड आहे ना. आईनं आपल्यासाठी काय करावं, आईनं आपल्यासाठी काय करावं. जाता जाता एकच गाणं म्हणतो आणि तुमची सगळ्याची रजा घेतो मायबाप. ऐका, हातानं टाळी वाजवली तरी चालेल, मुखानं गायला तरी चालेल. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बा, तुनी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बा, तुनी नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ गजाला. नको देखावा जाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बा, तुनी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बा, तुनी नाही पाणी पाजले. तुनी नाही पाणी पाजले. देहाच्या या वाटेवरती बांधला पिंजरा, स्मशानात रे
या आईचं कौतुक करावं तेवढं खोड आहे. नंतर कधी योग आला ना तर तुमची आई तुमच्या डोळ्याशिवाय मांडून जाईल. मायबाप बोलत असताना जर काही चुकीचा शब्द केलाच आहे ना तर उदार तंताकंडांना माफ करा मायबाप. सगळे आपले इष्ट झांजुर्डे परिवार, तडवळे गावातील जेवढे काही ग्रामस्थ मंडळ असेल, तलाठी, वकील, कारकुनकार, कीर्तन, चरित्रकार, मित्रकार, पत्रकार, वकील, डॉक्टर, खासदार, आमदार, या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो दादा. पण ऐका ऐका, जाता जाता एक वाक्यच ऐका. आपलं झालंय कीर्तन, झालंय कीर्तन. आलेल्या सर्वांनी बारीक ऐका. हा देह साधा सोपं नाही. जीवनात जर चुकला असेल ना तर एखाद्याला माफ करायला शिका. जीवनात जर चुकला असेल ना तर एखाद्याला माफ करायला शिका. अरे कंगव्याला दात आहे, कंगव्याला दात आहे, पण त्या दातानं चावू शकत नाही. टेबलाला पाय आहेत पण टेबलानं तू चालू शकत नाही. या माणसाला दात दिलेत, पाय दिलेत, पण या पायानं कधी वारी करू शकत नाही. याच्यासारखं दुर्भाग्य काय आहे? ऐका ना, याच्यासारखं दुर्भाग्य काय आहे? म्हणून जाता जाता गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. निश्चित आषाढी कार्तिकीची वारी करा. असं जोरदार शब्द करा. या महाराष्ट्रामध्ये नाव गेलं पाहिजे तडवळ्याचं. पुढच्या वर्षी फेमला गजर कीर्तनाचा आका सेट तुमच्या गावात आला पाहिजे. अशी जोरदार तयारी करा. सगळ्यांच्या सप्त्यासाठी शुभेच्छा देतो मायबाप. पण जाता जाता ऐकून जा, जाता जाता ऐकून जा. जीवनात चुकला असेल तर एखाद्याला माफ करा. ऐका, वैर करुनी कुणाशी, राग धरुनी कुणाचा, माझ्या भावा तोल सावरा मनाचा. जाता जाता सांगून जातो मी हरिभक्त पारायण ओमकार महाराज गुरव राहायला आळंदीला असतोय. आपल्या सातारा जिल्ह्यात भरपूर कीर्तन करतोय. मुळशीमाळ, मराठवाडा, विदर्भ. आज पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये योग आला. ते आमचे परममित्र श्री हरिभक्त पारायण अभि महाराज झांजुर्डे ह्या अभिदादाच्या सांगण्यावरून 3-4 वर्षापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी तारीख घेतली. तारीखाची बसत नव्हती. आज संध्याकाळी मुळशीमावळच्या तिकडे खाली कीर्तन आहे. पण योगायोगानं मित्राच्या नात्यानं ही तारीख तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दर्शनाचा योगायोग झाला. या अनुषंगानं गोडासा संच माझा आहे. त्या संचाकरता जोरात टाळी वाजवा बरं. जोरात टाळी वाजवा, जोरात. करविली तैशी कटकट वाकडी कानी, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, नारायण